आम्ही जात होतो ज्योतिबाला, पन्हाळ गडाला नंतर जाणार आहे, तरी ज्योतिबाला जात होतो. पण मध्येच आम्हाला ते ड्रायव्हर काका आहेत ना, त्यांनी सांगितलं की इथं 5 नदीचा संगम आहे, तर ह्या नदीला भरपूर लोक व्हिजिट करतात. तर आता आम्ही ह्या नदीवर आलो, तुम्हाला नदी पण दाखवते. तर इथे हे 5 नदीचा संगम आहे. हो बाबूला व्यवस्थित पकडा दादू. हे बघा महादेवाचं मंदिर आहे, म्हणजे अर्ध मंदिर पाण्यात आहे बहुतेक. आणि हे एकदम प्राचीन काळाचं मंदिर असतील. हे बघा तिकडे पण आहेत आणि इकडे पण आहेत. हो इकडे पण आहे. तर याची इन्फॉर्मेशन थोडीशी आपण याला ड्रायव्हर काकाला विचारू. खूप जुनं आहे ते. अजून भरपूर मंदिर खाली, इकडचे पायऱ्या वगैरे दिसत आहे, थोडेशा महादेवाची पिंड दिसते. म्हणजे इथून वरती पण पाणी येत असेल बरं का, पूर्ण बुडत असेल. हे 400-500 वर्ष जुनं असू शकतं असा अंदाज लावला जातोय. आणि हे मंदिर पण इकडे बुडाले पाण्यात भरपूर. पंचगंगा, यदगंगा, दूधगंगा, कृष्णा, पंचगंगा, दूधगंगा, कृष्णा, दूधगंगा, वेदगंगा 4. आणि हे कुठं संगम होतो यांच्यात? संगम झालं नरसोबावाडीला. असं तुम्हाला नदी दिसताना तिथे नरसोबावाडीला एकच नदी दिसणार, पण संगम असं चौकंड आलेले तिकडेच ते संगम. अच्छा तिकडे दिसेल नरसोबावाडीला. चला थँक्यू. चला पुढे आपण जाऊया आता. तर फ्रेंड्स आता आम्ही इथे ज्योतिबाला आलोय चालू. तर हा जो ज्योतिबाचं मंदिर आहे ना, ते खूप वरती डोंगराळ आहे, पूर्ण डोंगराळ भागावर आहे, खूप वरती टोकावर आहे डायरेक्ट. खूप आम्ही घाट फिरून 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 वरती आलोय. तर आता चाललोय ज्योतिबाच्या दर्शनाला. बहुतेक मला असं वाटतं ना एवढी काही गर्दी नसेल. बघूया किती गर्दी आहे, काय गर्दी आहे. जर जास्त असेल ना तर थोडा टाइम लागेल, आणि जर कमी असेल तर लगेच होऊन जाईल. तर हा प्रवेशद्वार आणि इथून पुढे जायचंय. उठून द्या त्याला. खाली शिड्या उतरून जायचं. 2026 मला नाही पाहिजे. कोणासाठी पाहिजे हे? तुमच्यासाठी का? टेडीवेअर का? फेब्रुवारी महिन्यात द्या मग मला. हा म्हणजे जर चांगली ग्रोथ झाली तर लागू शकते मला त्याची गरज. बरोबर आहे, तो विचार मी केलाच नाही. काय बाबू? हा त्याला खेळणे बरोबर दिसून गेले. गॉगल तर आमच्या ताई इथं कामाला लागल्या आहेत शूज वगैरे ठेवायला. हे बघा कशा लाईनीत सगळ्या रचल्या व्यवस्थित.
गुलाबी नगरी, गुलाबी नगरी, गुलाबी नगरी. वाईट होलं तर छान वाटते माहिती का? आपल्या जेजुरीला तेवढे असतं आणि गणपती दीदी इकडे कुठे गेली शिडीवर प्लीज 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 प्लीज. ज्योतिबाचं दर्शन. दर्शन सांग तिकडं चालू आहे बा. आज जाणार दर्शनला. चला पुढे चला दर्शन समोर असेल. दर्शनाची लाईन तिकडे आहे अजून. पडलं नाही ना माझं फ्रेंड्स, हे आहे आपलं ज्योतिबाचं मंदिर आणि तिकडे ती एक लाईन चालू आहे. तिकडनं आपल्याला मध्ये जायचंय, मंदिरात दर्शन घ्यायचंय. तर जसं आपल्याला आळंदीला सगळीकडे आपल्याला हळद दिसते, त्याचप्रमाणे इकडे सगळीकडे गुलाल दिसतो तुम्हाला. हे बघा, सगळीकडे गुलालच आहे. तर आता ही जी लाईन चालू आहे, हे बघा, ही अशी लाईन जाते मध्ये मंदिरात. असं पूल क्रॉस करून खाली अशी मंदिरात मध्ये जाईल. पालखी आली पालखी. कधीपासून म्हणजे जवळजवळ 1 मिनिटं झाले असतील. आम्ही 15-1 मिनिटापासून लाईनीत उभे आहेत आणि आता जवळच राहिलं आपण मंदिरात लवकरच दर्शन करणं. हे बघा, इथून आता जवळ राहिलं. इकडे पण मंदिर मध्ये आपण घे प्रत्यक्ष पायपडची नक्षी बघ ही पालखी काय चला चला चला
ते मधले दर्शन राहिलं पण यांचं. अरे 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 पण ते मधलं दर्शन राहिलं ना, ते मधलं दर्शन राहिलं ना पण. ही आपल्या डीएससी एक्सपायर झाले ना मस्त झालं ना दर्शन हा. मला तर एक ब्राह्मणच मध्ये बोलवलं सरडच्या लाईनीत, सगळी लाईन बंद होती. म्हटलं वा काय भारी झालं. सगळीकडे गुलालच गुलाल. हे बघा भिंती वगैरे सगळं सगळं. तर फ्रेंड्स आता महालक्ष्मीचं दर्शन झालं, त्याच्यानंतर ज्योतिबाचं दर्शन झालं आणि आता आम्ही आलेलो आहे इकडे जेवायला. आता इथून आम्हाला पन्हाळगडला जायचंय, तर म्हटलं पहिले पोटपूजा करून घेऊ. तर आम्ही एका हॉटेलला थांबलोय. तर इकडे कोल्हापूर आल्यावर तर तुम्ही तांबडा पांढरा रस्सा खायलाच पाहिजे, कारण की बरेच लोक इथलं तारीफ करतात की कोल्हापूरमध्ये तांबडा पांढरा रस्सा इथं फेमस आहे. तर आम्ही तो पण ट्राय करतोय. नॉनव्हेज खातोय, तर बाकी लोक मटन खाताय, बाकी लोक व्हेज म्हणजे चिकनच खाताय. आता बाकीच्यांनी मटन मागवलं, बाकीच्यांनी चिकन मागवलंय. तर बघा तुम्ही सगळ्यांची हात फेस बघा, सगळ्यांना झोप लागते. सगळ्यांना झोप लागते. म्हणजे 15-20 मिनिटं झालेत आमची ऑर्डर देऊन, अजूनही ते येत नाही. ते समोरचे तेवढे ताट दिसतात ना, ते सगळे आमचे आहेत, पण अजून येत नाही. ते कधीपासून ठेवलेत त्यांनी, आम्ही वाट बघतोय ताटांचे. आमचा प्लेट आलेली आहे. ही आहे चिकन थाली. मी आणि दीदीने चिकन थाली मागवली आणि आता येते ही बघा मटन थाली. यांना दोघांना ही आहे मटन थाली. तांबडा पांढरा रस्सा कोल्हापुरी. चिकू दादा पण तिकडे बसलेला. चलो अभी